नमस्कार. मी डॉक्टर अभिजित आगाशे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. हायटीबीएल ऑस्टिओटॉमी किंवा ॲक्सिस करेक्शन सर्जरी म्हणजे नक्की काय हे जर का जाणून घ्यायचं असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलवरचा हा व्हिडिओ बघा, ज्याच्यामध्ये गुडघा रिप्लेसमेंट करायच्या ऐवजी गुडघा प्रिझर्वेशन म्हणजे गुडघा वाचवण्याबद्दल माहिती मिळेल. प्रत्येकच गुडघ्याला ज्याचा पेशंटला त्रास असतो किंवा गुडघा खराब झालेला असतो अशा प्रत्येकच पेशंटला नी रिप्लेसमेंटच लागतं असं नाही. योग्य वेळी जर का ऑपरेशन केलं आणि गुडघ्याला जर का तुमच्या आधी बाक असेल, हा बाक सरळ केला तर नी रिप्लेसमेंट टाळताच येऊ शकत नाही, तर त्याच्यामधनं तुम्हाला ऍक्टिव्हिटी लेवल्सही पूर्ण करतात. हे ऑपरेशन कोणी करावं, कधी करावं हे बघायचं असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. सर, काय म्हणतात, माझे एक्सरे गुडघे दुखत होते आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे एक्सरे काढून आणले आहेत. बरोबर. तर तुम्ही आता हे एक्सरे मी तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न करतो. आपण वेगवेगळ्या अँगल्सनी एक्सरे घेतले. हो, ह्या प्रत्येक एक्सरेचा काहीतरी सिग्निफिकन्स आहे आणि हा एक्सरे का घेतलाय हेही आपण याच्यातनं बघूया. आता हा जर का पहिला एक्सरे बघितला तर याला स्कॅनोग्राम असं म्हणतात, ज्याच्यामध्ये तुमच्या हिप पासून अँकल पर्यंत एकाच फिल्मवर हा एक्सरे घेतला जातो. याला स्टँडिंग लॉगलेग फिल्म असंही म्हणतात किंवा सायंटिफिक नाव त्याचं स्कॅनोग्राम असतं. ह्याच्यामध्ये जर का तुम्ही बघितलं तर ही जी निळी लाईन आहे, मराठीमध्ये याला ओळंबा असं म्हटलं जातं किंवा इंग्लिशमध्ये प्लम लाईन म्हटलं. हा ओळंबा मी तुमच्या खुब्यापासून अँकल पर्यंत टाकलाय आणि ही प्लम लाईन आयडियली तुमच्या गुडघ्याच्या सेंटर मधनं जायला हवी होती. जी तुमच्या गुडघ्याच्या पार आतून चालली. हाच जर का दुसऱ्या बाजूला बघितलं तर ती साधारणतः परिस्थिती तशीच. या स्कॅनोग्राम मध्ये मला मेनली काय कळतंय तर तुमच्या गुडघ्याचा जो बाक आहे, हा बाकाचं प्रमाण किती आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे अँगल्स आहेत. या अँगल्स मध्ये वरच्या म्हणजे मांडीच्या हाडाचा अँगल आपल्याला गडबडलाय का नडगीच्या हाडाचा अँगल गडबडलाय हेही कळतं. आता काही आपण दुसरे पण एक्सरे घेतलेत. ह्या एक्सरे मध्ये जर का बघितलं तर हा वेट बिअरिंग एक्सरे म्हणजे उभं राहून घेतलेला एक्सरे. ह्याच्यामध्ये काय कळतंय की मला तिथली जी जॉईंट स्पेस दिसते, ही जी जागा दिसते, ही जागा कमी झाली पण पूर्ण गेली नाहीये. दोन हाडं अजूनही एकमेकाला पूर्णपणे खेटली नाहीये. इकडे जेवढी जागा दिसते इतकी जागा इथे दिसत नाही. हा उजव्या पायाचा आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडे डाव्या पायाचा पण एक्सरे. डाव्या पायालाही साधारणतः तसंच पिक्चर आहे. आतल्या बाजूची जागा कमी झाली आहे पण डाव्या पायाच्या बाहेरची बाजूची जागा मात्र अजूनही चांगली आहे. तुमचं वय किती साहेब? माझं 56. 56व्या वर्षी तुम्हाला ह्याला काहीतरी करायला पाहिजे. बरोबर. अजून जर का वय जास्त असतं 65-70 वर्ष तर प्रॉब्ली एक नी रिप्लेसमेंट करणं हे चांगला ऑप्शन आहे. पण 56व्या वर्षी आपल्याला गुडघा वाचवता येईल का हे बघायला पाहिजे आणि त्याच्याकरता हाय टीबीएल ऑस्टिओटॉमी नावाचं एक ऑपरेशन आहे. हे ऑपरेशन करायला पाहिजे. त्यांनी काय होतं, म्हणजे नी रिप्लेसमेंटला ते सबस्टिट्यूट आहे की म्हणजे काय काय होतं त्याने? बरोबर आहे. हा नी रिप्लेसमेंटला सबस्टिट्यूट नाहीये, तर हा नी रिप्लेसमेंट टाळण्याकरताचं ऑपरेशन. ओके. मगाशी मी दाखवलं त्याप्रमाणे जर का स्कॅनोग्राम बघितला तर ह्याच्यामध्ये तुमचा अँगल डेव्हिएशन आहे, तुमचा गुडघा वाकडा झालाय आणि त्याच्यामुळे गुडघ्यावर येणारं प्रेशर हे ॲबनॉर्मल पद्धतीने एकाच बाजूला येत आहे. देवाच्या कृपेने 56व्या वर्षी तुमचा गुडघा अजूनही खराब झालेला नाहीये. आपल्याला कार्टिलेज दिसतंय शिल्लक. हे कार्टिलेज वाचवण्याकरता तुमचा जो वाकडा झालेला अँगल आहे हा जर का आपण सरळ केला तर त्या गुडघ्यावरनं जाणारा जो ताण आहे हा सेंट्रलाइज होईल आणि एक्सरे मध्ये परत दाखवतो तुम्हाला म्हणजे लक्षात येईल. आत्ता जे वजन सगळं ह्या भागावरनं जात आहे हे सेंट्रलला शिफ्ट होऊन मधल्या भागावर येतं आणि हे मधल्या भागावर आल्यामुळे हा जो भाग आहे हा भाग ऑफलोड होतो, त्याच्यावरचं वजन कमी होतं आणि त्याच्यामुळे हे खराब झालेलं कार्टिलेजची अजून पुढे होणारी जी खराबी आहे ही खराबी खूप मोठ्या प्रमाणावर कमी होते. 100% नी रिप्लेसमेंट टळेल का याने तर असं काही गॅरंटीनी सांगता येत नाही. पण आतापर्यंतचा अनुभव माझाच नाही, अनेक लोकांचा आमच्या जर्नल्समध्ये आलेला, योग्य वेळेला जर का हे ऑपरेशन केलं तर ह्याचा आपल्याला 100% नी रिप्लेसमेंट टाळायला उत्तम उपयोग होतो आणि 100 मधल्या जवळपास 90 ते 95 लोकांचं हे ऑपरेशन आपल्याला पुढे जाऊन टाळता येतं. आता हे हाय टीबीएल ऑस्टिओटॉमी म्हणजे काय हे अनेक लोकांना माहिती नसतं. दुसऱ्या एका पेशंटचं केलेलं ऑपरेशन आहे ते दाखवतो तुम्हाला. इथे मी हे जे दिसतंय हा छेद दिलाय हाडाला. हा छेद देऊन त्याच्यामध्ये तो जो वाकडेपणा आहे हा वाकडेपणा सरळ केला आणि तो गुडघा सरळ करून तिथे हा प्लेट लावली. ही प्लेट साधारणतः 1.5-2 वर्षांनी काढता येते. काढलीच पाहिजे असं कंपल्शन नाही, पण काढता येऊ शकते. एकदा हे हाड भरलं की या प्लेटची गरज नाही. आता तुमचा मगाचचा एक्सरे जर का तुम्ही बघितला तर पार तो वाकडा झालेला दिसतोय, तसं आता ह्या पेशंटचा पाय सरळ झालाय. कंपॅरेटिव्हली तुमच्यापेक्षा यांची खराबी जास्त आहे पण अजूनही इथे मला गॅप दिसतेय.
ही गॅप दिसत असल्या कारणाने हायटिबियल ऑस्टिओटॉमी केली तर याचा उत्तम उपयोग होतो. ह्यांना आम्ही दोन्ही बाजूला केल्या. दोन्ही गुडघे एकाच दिवशी करावेत का, तर ह्या ऑपरेशनचं उत्तर नाही असं आहे. कारण मी तुम्हाला नवीन फ्रॅक्चर तयार करतो. हे फ्रॅक्चर जोपर्यंत जुळून येत नाही तोपर्यंत दुसरा पाय करू नये. रफली 3 महिन्याच्या अंतराने दोन्ही गुडघे करावेत, पण ह्याचा उत्तम उपयोग होतो आणि तुम्हाला ऑलमोस्ट नॉर्मल ऍक्टिव्हिटी करता येते. बरं.